आता काही गावांचं बघा स्थलांतर झालेलं असते. म्हणजे आता राहते ती एका गावात आणि पहिलं 3ऱ्या-5व्या पिढीपूर्वी का नाही दुसऱ्या गावात राहिलेली असते ती. मग तिथलं ग्रामदैवत आलं म्हणा, म्हसोबा आलं, सात्यासरा आलं किंवा वेगवेगळे देवदेवता तिथलं आले. कारण आपले पूर्वज त्या देवीदेवतांना तिथं पूजत होते. त्याच्यानंतर स्थलांतर होऊन आपण दुसऱ्या गावात आलो. म्हणजे आपला कुळ कुठं आला ही पण आपल्याला जरा बघणं गरजेचं आहे. आणि आता समजा आपण एका गावात राहत असलो आणि पहिलं जर दुसरीकडनं रेकॉर्ड काय निघत असलं तर तिथं सुद्धा आपल्याला गेलं पाहिजे. इकडं तिकडं बोंबलत कुठं जाण्यापेक्षा तिथं जाऊन आपलं तिथल्या देवी देवतांना काय असेल ती विधिवत काय असेल ती कोळाचार, नारळ किंवा वटी वगैरे भरणं ही सगळं केलं पाहिजे. आता माझं उदाहरण घ्या वैयक्तिक, की बाबा आता आम्ही एका गावात राहतो पण आमचं पहिलं एक साधारणतः इसवी सन 1100च्या आसपासचं रेकॉर्डर जे हेळवी वगैरे असतात का नाही त्यांच्याकडनं कुठून निघतंय, मारुल हवेली तालुका पाटण जिल्हा सातारा हेतून निघतंय. म्हणजे आमचं गाव तिकडनं आलं. माझे पूर्वज तिकडं त्या देवी देवतांना तिथल्या पूजत होतं. मग आता आम्ही पण काय करतो बाबा की प्रत्येक वर्षातनं 6 महिन्यातनं जेव्हा वाटेल का नाही त्यावेळेला नैवेद्य असू दे, वटी भरणं असू देत, कुळाचार कुठला पण असू दे, ती तिथल्या गावात जाऊन तिथनं काय असेल ती व्यवस्थित तिथनं करणं गरजेचं आहे. कारण आपलं पूर्वज त्या देवी देवतांना पूजत होतं. आता जरी आपण गाव बदलत असलं, नवीन ग्रामदैवत जरी आलं असलं तर जुन्याला विसरायचं नाही कधी. म्हणून तुमचं सुद्धा सेम तसंच आहे. जरी तुमचं गावांचं स्थलांतर हे असलं किंवा